तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तुकोबांच्या संकीर्तनाचा 12वा. विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई. आपला सगळा व्यवहार आहे हा देवघेवीचा आहे. आपण नेहमीच जगतो ते असं सगळं देणं घेणं आहे. जाणवतो कुठे व्यापारात जास्त करून, अगदी व्यवसायच आहे सरळ सरळ. त्यामुळे द्यायचं नाही घ्यायचं, काय असेल ती वस्तू द्यायची, पैसे घ्यायचे, असा व्यवहार आहे. तेव्हा सर्वात जास्त जाणवतं काय आता हे व्यवसाय, काय किराणा असेल काय असेल तिथे ते अगदीच व्यवसाय म्हणून सरळ सरळ आपल्याला जाणवतं. आपलं बाकीचं काही व्यवसाय म्हणून या अर्थाने चालू नसलं तरी तो व्यवसायच असतो. आपणही दुसऱ्याला काहीतरी देतो, तो आपल्याला काहीतरी देतो, त्याच्यावरच चाललं. आपण दिलं दुसऱ्यांना नाही दिलं तरी लगेच व्यवसाय खोटे ते लक्षात येतं आपल्या लगेच. मी इतकं केलं आलं लक्षात काय ते व्यवसाय म्हणजे असं आहे. असं आता काय व्यवसाय तो आहे असा आहे आपल्याला वाटायला आलेलं आहे, त्यांच्याही वाटायला आलेलं आहे. तुकोबांच्या वाट्याला एक व्यवसाय आला. ते आपल्याकडे सरकारी ह्याच्यात ते लिहिलेलं असतं, ते परिचयात ते आपण वाचलं असेल. त्यांचं एक वाण्याचे दुकान होते, ते विशेष चालेना वगैरे सगळं काही परिचय लिहिणारे लक्षण असतात. त्यामुळं तर तसं त्यांच्याही वाट्याला दुकान होतं. पण हे एक त्यांचं लौकिक दुकान आहे, आणखीन एक दुकान आहे. आणि त्यातून त्यांना आलेला जगाचा अनुभव ह्या याच्यात आहे पदामध्ये. त्याचं काय आहे, आपण कसे आहोत, आपण कसे आहोत म्हणजे आपण आता मी काय सांगणार, आपण कसे ते आपल्याला माहितीच आहे. पण तरीसुद्धा आपण कसे आहोत. चांगल्याची किंमत केव्हा कळते, जेव्हा वाईट वाटायला येतं तेव्हा. तोपर्यंत चांगल्याची किंमत नाही कळत. चांगलं असतं, अरे असतं म्हणजे काय, नाही वाईट आलं म्हणून, वाईट आलं असलं म्हणजे मग कळतं. मुलं असतात, जगतात, आपापले उद्योग करतात, मोठी होतात, सगळं होतं. ती आहेत, ती 25 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष काय जे असेल ते जीवन, अरे ती आहेत, याचं महत्त्व आम्हाला केव्हा कळणार. एखाद्याचं अल्पायुष्य निघाला म्हणजे कळतं ना, आयुष्याचं महत्त्व केव्हा. अल्पायुष्य म्हणून आलं की वाटायला की लक्षात येतं. तेव्हा चांगल्याची किंमत तेव्हा कळायची आपल्याला सवय आहे जेव्हा वाईट येतो. फार विचार करण्यासारखी किंवा आपलं स्वतःचं चिंतन केलं तर अरे आपण खरोखरच असे आहोत का असं वाटावं, अशी परिस्थिती आहे. आरोग्याची किंमत आहे, शेकडो गोष्टी आपल्याजवळ आहेत, आरोग्याची किंमत आहे. पण रोग जर्जर झाल्याशिवाय आरोग्याची किंमत नाही कळत. ते दिवस मला काही होत नव्हतं हे व्हायला लागल्यावर कळतं काहीतरी.
का असावं असं खरं म्हणजे. आपल्याला हा चालता येतं, फिरता येतं, खाता येतं, पिता येतं, सगळं ते जिरतं आहे, काय ते होतं आहे, व्यवस्थित शरीराची वाढ होते आहे, अवयव काम देत आहेत, हे सगळं आहे. पण त्याची जाणीव आहे असं सकाळी उठल्यावर कोणाला आहे का? कधी दिवसभरात अशी आठवण होती का कोण चालवतो? लाभाविण क्षण कोण करी काय, कोणाला जाणीव होते का त्याची? ज्या वेळेला अनारोग्य येतं, ज्या वेळेला ते शरीर कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला दुःख द्यायला सुरुवात होते, त्याच्यापासून दुःख व्हायला सुरुवात होते, बिघडतं आरोग्य, कधीतरी रोगाने मनुष्य अगदी जर्जर होतो, त्यावेळेला आरोग्याची किंमत कळते. तोपर्यंत किंमतच कळत नाही मुळात, किंवा होतं हे सुद्धा कळत नाही. आप्पा एका ह्याच्यात म्हणाले ते अगदी खरं, की आपल्याला काही होत नाही एवढंच आरोग्याचं मापन आपल्याकडे शक्य आहे. आपल्याला काही होत नाही, आपल्याला काय होत नाही हेच कळत नाही खरं सांगितलं तर. कारण केव्हा कळणार? जेव्हा काय व्हायला लागेल तेव्हा कळणार ना. कान दुखतोय हे बरोबर आहे, पण तो कान आहे तोपर्यंत, तो ऐकतोय तोपर्यंत कशाला काय माणसाला वाटते हो? आपल्याला 2 कान आहेत, व्यवस्थित आहेत, म्हणजे जास्त लांब नाही आहेत, ही सुद्धा किंमत कळायला ते ज्या वेळेला ऐकत असतात तोपर्यंत किंमत नाही त्याची काही. जरा कमी ऐकू येऊ दे, हां, जरा पुढे करायला लागलं आपल्याला तोंड आणि काय बोलतात ते ऐकून असं झालं, मग कळतं बरोबर इतकी वर्ष कानाने काय केलं काम ते कुणी केलं याच्याविषयी जाणीव असं केव्हा होईल आपल्याला? मला सांगा. मित्रांची किंमत काय? किती गोष्टी सांगू. मित्राची किंमत आहे. मी लौकिक अर्थाने ह्यातला किंमत शब्द वापरत नाही, आपल्याला माहिती आहे. एक भावनेचं त्याचं मूल्य म्हणा, काय म्हणा तुम्ही त्याला, काय जाणीव म्हणा, असं म्हणू. मित्राची किंमत आहे केव्हा कळते? आसपास असतात, कामं करीत असतात, बोलत चालत असतात, सगळं असतं. ज्यावेळेला एकाकी पडतो त्यावेळेला मित्राची किंमत. कसे ते कारणाने एकाकी पडला की त्यांची किंमत कळते, तोपर्यंत असलेल्याची किंमत नाही कळत. काट कसं आहे? संचयाने. अगदी मी हे म्हणत नाही, ज्या अर्थाने वाईट अर्थाने संचय आपण म्हणतो ती वृत्ती म्हणून नव्हे, पण एक चांगली सवय म्हणून एक काटकसर आहे. म्हणजे मिळविती ती तुके भक्षती ते संकटकाळी मरून जाते, तशा अर्थाचे लक्षात ठेवून की तशा अर्थानं संकटकाळी म्हणून त्या अर्थाने एक काटकसर किंवा व्यवस्थित राहण्याची सवय आहे. संचयाने त्या अर्थाने संचय राहण्याची सवय आहे, गरजेचा. पण त्याची किंमत नाही वाटत. आलं की उधळावं, आलं की देऊन असं वाटतं, कशाला तरी घालवावं असं वाटतं. केव्हा त्याची किंमत कळणार? हा संचय करणाऱ्याची काय किंवा आपण केला तर त्याची काय? ज्या वेळेला वाण पडणार, आज घ्यायचं आहे, औषध हवं आहे, काय वस्तू हवी आहे, काय हवं आहे, जे काय करायचं आहे ते करायला ज्या वेळेला त्याची वाण पडेल, ती पडल्यावर त्या संचयाची आणि काटकसर सांगणाऱ्याच्या आईवडिलांची नाजोबांची आठवण येते की ते आता धोत्राचे पानं करून काय काय करून वापरत होते, कुठे टाका घालत होते आणि का करत होते, ह्याची किंमत तेव्हा. तोपर्यंत नाही कळत. त्यावेळेला वस्त्र नाही, त्यावेळेला कळेल. तर हे आपण काय आहोत, कसे आहोत त्याच्याबद्दल चालेल, सगळे असे असतील असं मला म्हणायचं नाही, पण आढळतो तो अनुभव आपण आपला पुरता तरी सांगायला हरकत नाही. मदत किती प्रकारे लोक आपल्याला करीत असतात, हर प्रकारची मदत. पाणी प्या, द्या, हे द्या, वस्तू द्या, बाहेरचं हे आणा, काय वस्तू उत्पादन करा, किती प्रकारची मदत आपल्याला होत असते. मग मोठ्या ह्यानं उमेदीनं जाणार धान्य घेऊन येणार, पण धान्य ठीक आहे त्याने तिथं आणून ठेवलं आहे म्हणून, आपल्याला जे हवं आहे ते म्हणून, आणि ते सुद्धा त्यांनी तिथं आणलं म्हणजे कोणीतरी पिकवलं म्हणून. त्यांनी तिथून ते पिकवलं नसतं, ते जर आलं नसतं, आता ते पिकलं तरी त्यांनी लावलं म्हणून. त्यांनी लावलेलं येईल त्याची गॅरंटी आहे का? नाही. हमी द्यावी लागते पिकाची. ती हमी जर वरची जर नाही मिळाली आपल्याला तर तोट्यात कसं यायला होतं हे चांगलं शेतकऱ्यांना माहिती आहे. तेव्हा ते मदत कुठल्याही प्रकारची मदत करणाऱ्याची किंमत केव्हा? जेव्हा संकटात मदत मिळत नाही असं होतं. तर मदत नाही, कोणी मदत करायला नाही, तेव्हा हा सगळा आपल्या दुर्भाग्याचा परिणाम आहे. मगाशी मी म्हटलं ना तसं साधा कान आहे, ऐकू येतंय, पण त्याचं भाग्य काय ऐकू येण्याचं हे जोपर्यंत ऐकू येतंय तोपर्यंत कधीच लक्षात येत नाही. हेच दुर्भाग्य माणसाचं, की त्याचं भाग्य नाही कळत. आपण वृद्धापकाळी येणाऱ्या अवस्था पाहिल्या असतील, आपल्यासमोर लोक असतील, त्याच्यावरून कळेल की अक्षरशः शहाण्या माणसाची वेळेसारखी अवस्था होते. काय चाललंय बाजूला कळत नाही, कशाबद्दल बोलत आहेत, कुठला निर्णय घेतात, कोणाबद्दल बोलतात, आपल्याबद्दल बोलतात, चांगलं बोलतात, वाईट बोलतात, काही कळत नाही. ह्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ, बघायची वेळ येते.
त्यावेळेला ते कान इतकी वर्ष 50 वर्ष काय करीत होते त्याची किंमत कळते. पण ही इतकं उशीर का लागावा माणसाला हा प्रश्न आहे खरं सांगायचं तर. पण लागतो एवढं खरं, ठीक आहे, लागतोय आपल्याला अनुभवाला ज्या त्या प्रकाराने आपापल्या ह्याच्या काय जे असेल परिस्थिती त्यानुसार आला असेल. जर हा अनुभव असा येतो तर होतं काय, आपला संबंध मूळ अभंगाशी काय आहे ते त्याच्याशी यायचं आहे. परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीची किंमत कळली नाही, त्याची जाणीवच झाली नाही, तर मग मनुष्य त्याबद्दल कृतज्ञ राहील का? कान जरी असला तरी सुद्धा मला त्याबद्दल कृतज्ञ राहणं शक्य आहे का? मित्र असला, मदतीची जाणीव नसली तर कृतज्ञ राहणं शक्य आहे का? गुरु असला, त्यांनी केलेल्या गोष्टीची जाणीव नसली तर कृतज्ञ राहणं शक्य आहे का? निसर्ग असला, आपल्याला त्याच्या उपकाराची जाणीव नाही, वारा सुटला आहे, तो चालला आहे म्हणून माझा प्राण चालू आहे, सगळं शक्ती सगळी व्यवस्थित, हे सगळं केव्हा ज्याच्या त्याची जाणीव असेल तेव्हा. त्यामुळं जाणीव नसली म्हणजे पुढे मग कृतज्ञताही नाही त्याबद्दल, आणि त्या कृतज्ञतेची कृती मी काय करणार पुढे? आधी कृतज्ञता तर हवी, तर तो त्या माणसाने काहीतरी मदत केली त्याच्या पाया पडेल, ठीक आहे, पण केव्हा? जेव्हा त्यांनी काहीतरी केलं हे जाणीव होईल तेव्हा. आपल्याला ज्या वेळेला ह्या कुठल्याही मदतीची, मी मगाशी मदतीपासून अनेक गोष्टी, मित्राची किंमत एकाकी पडल्यावर कळली, मग त्या मित्राचं काय महत्त्व आहे हे केव्हा कळेल, आणि त्याच्यासाठी तो काहीतरी केव्हा करेल, ज्या वेळेला त्याला ही मुळातच जाणीव असेल, मग कृतज्ञता असेल, आणि त्या कृतज्ञतेपोटी तो काहीतरी कृती करेल, ठीक आहे, त्याला मदत करेल, निदान जाणीव ठेवी, दुसऱ्या कोणाला तरी सांगेल, काहीतरी त्याच्यासाठी करेल. हे सगळं अपेक्षित आहे. पण ते होणार केव्हा? ज्या वेळेला हे आपलं दुर्भाग्य दूर होईल, मुळातच जाणीव नसण्याचं, तर तेव्हा हे होईल. आता यात अनेक गोष्टी आहेत. आता हे चांगलं होतं, मग अशी बघितलं आपण, आरोग्याचं बघितलं तर, किंवा मैत्रीचं पाहिलं, ह्या मदतींचं पाहिलं, ह्या सगळ्याच्या बाबतीत समजा आपल्याला जाणीव झाली नाही, किंबहुना वेळेच झाली नाही. काही जाणीवा व्हायची सुद्धा एक वेळ असते. वडिलांच्याबद्दल कृतज्ञता आहे, जाणीव काही झाली नाही, नंतर झाली, गेल्यानंतर. आता त्यांना काय शर्ट शिवणार आहे आपण, का पाया पडणार आहे, का काय करणार आहे, काय नक्की त्यांच्यासाठी आपण करणार आहे, काय घालायचं फुटं, त्यांना काय मिळणार आहे? तेव्हा हा विचार केला तर वेळेची सुद्धा ह्याच्यात भान आहे. परत नुसतीच कृतज्ञता किंवा कृती असा प्रश्न नाही, त्याची वेळसुद्धा वेळेत कळली तर मग पुढं काहीतरी होईल. आणि जर वेळेत ती कळली नाही, आणि जर पहिल्यांदा सांगितलं तसाच प्रवास चालू राहिला, दुर्भाग्याचा प्रवास म्हणतो व्या, की चांगल्याची किंमत वाईट आल्यावर कळणं, आरोग्याची किंमत अनारोग्य आल्यावर कळणं, हे जे आहे, हा जर असाच प्रवास माणसाचा सुरू राहिला तर त्याच्या वृत्ती फक्त माघारी राहील, हावरी राहील, फक्त घेत राहील, फक्त वापरीत राहील. आरोग्य उत्तम आहे, ठीक आहे, कान आहेत, पण फक्त गाणी ऐकण्यापुरतेच, बाकी उपदेश ऐकण्यापुरते नाहीत, निरूपण ऐकण्यापुरतं नाही, भगवंताचं गुणगान ऐकण्यापुरते नाही, कीर्तनापुरते नाही, काय आहे नाही, त्याचा उपयोग यासाठी करावा का न करावा, ते सगळे पुढचे प्रश्न ते आधी जाणीव झाली तर. मग असा जो दुर्भाग्याचा प्रवास आहे, त्यावेळेला मग वृत्तीत एक बेपर्वाई असते. मग काय झालं म्हणजे ते गेलं म्हणजे कळेल. जे काही चालू आहे हे चालू आहे, ह्याची एक जाणीव ठेवावी लागते, की अरे बाबा हे चालू आहे, ही जर वीज गेली किंवा ह्याचं काही यंत्र बंद पडलं तर हे जे काही पोचतं आहे ते पोचवता येणार नाही आपल्याला, आपला आवाज नाही, आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. हे एक साध्या एवढ्याशा गोष्टीपासून आपल्यावर किती प्रकारे काय काय आपल्यावरती गोष्टी असतील की ज्या मिळालेल्या आहेत आणि आपल्याला त्याची कल्पना नसेल, जाणीव नसेल, तर ती जर जाणीव नसली तर मनुष्य बेपर्वा होतो, स्वतःच्या सुखाची फक्त काळजी घेतो, वेळी कृतज्ञ राहू द्या, कृतघ्न होतो, केलेल्याची जाणीव सुद्धा राहत नाही. आपण 9 वेळा करा आणि तुम्ही प्रपंचात अनुभव घ्या, 10व्या वेळाला जाऊ नका वेळेला. 10 वेळा गेलं नाही एवढं, त्याच्यापुढे 10 वेळा ऐकायला लागतं. 9 वेळा केले त्याच्या लक्षात राहतं, 10 वेळा केलं ते नाही लक्षात. हे असं आहे. आणि आपलं ठीक आहे, आपल्यापुरतं आपण कसे आहोत आपण बघितलं, आपण थोरांचं वाचतो ना, चरित्र वाचतो आपण, अनेक गोष्टी आहेत. अगदी ह्यांची स्वामींची, विवेकानंदांची तर प्रसिद्ध आहे. त्यांना सुद्धा असं वाटलं होतं एका क्षणी, वडिलांना विचारा, सगळं हे असं परिस्थिती बी झालेली, सगळं दानधर्म करा, सगळे हे करा, सगळे याला द्या त्याला द्या, ज्याची त्याची जाणीव ठेवून सगळं करायचं आहे, सगळ्या ह्याच्यात आपल्याकडे काही राहिलं नाही आहे, अशी परिस्थिती घरात जेव्हा आली तेव्हा त्यांनी वडिलांना विचारलं नाही एका क्षणी की तुम्ही आमच्यासाठी काय ठेवले. कसं असतं, हे विवेकानंदच आहे, आपलं दुसरं कोणाचं नाही आहे. आपण तर काय करू मी म्हणतो,
स्वामीजींच्या सारखं ज्यांनी जगाला हलवले त्या माणसांनी पुढे त्यांना हे वाटावं, एक क्षण वाटलं की तुम्ही आमच्यासाठी काय ठेवले. फक्त बघितलं होतं ना त्यांनी त्यांच्याकडे आणि त्यांना सांगितलं की जा आरशासमोर उभा राहतल्या आणि तुझ्यासाठी काय ठेवले ते बघ. काय आता ठेवणार. तिथं बघितल्या क्षणी आकलन झालं की आपल्यासाठी काय ठेवलं आहे. हे एवढं जर नसतं तर सगळं जग फजूल आहे. काय उपयोग आहे अखेर जगाचा जर आपण स्वतः नसतो तर. ते कोणी ठेवले ते तुझ्यासाठी काय ठेवले ते बघ. हे दिसते ते आणि त्यात जे ठेवले ते सगळं. ह्याच्यापेक्षा आणि जगात काय पाहिजे होतं. म्हणूनच जगात खिशात दमडी नसताना हिंडू शकतात आणि राज्य करू शकतात जगात. का तर ती जाणीव झाली आरशासमोर उभा राहिला, अरे एवढं दिले आपल्याला, आता ह्याच्या बळावर काय बुद्धी आहे, हे आहे, गाणं आहे, सगळं आहे, काय विद्या नाही असं नाही. मग त्याच्या बळावर सगळं होऊ शकतं. म्हणून हे मोठे जे मोठे झाले ते सुद्धा चांगल्याची, असलेल्याची, मिळालेल्याची, मदतीची, सगळ्याची जाणीव झाली त्या क्षणी बदलली, मोठे झाले. ही संकट परंपरा जर आपण कृतज्ञ राहिलो नाही, जर हे जाणीव झाली नाही, चांगल्याची किंमत ते गेल्यावरच जर कळणार असेल. आपल्या अनेक वेळा आपल्या व्यवहारात सुद्धा म्हणतो मनुष्य गेल्यावर कळेल तुम्हाला, तोपर्यंत नाही. तसं होतं. तर तसं हे जर असंच जर राहिलं, थोर केव्हा थोर झाले एवढं तरी मध्ये जरी आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. पण ही जर झालं नाही तर जी संकट परंपरा नंतर येते. कारण आज सगळं ठीक आहे, आज एक मला ऐकू येते, मला दिसतं आहे, मी चालतो आहे, सगळं एक आरोग्याचे आपलं साधं घेऊ तर मी चाललो आहे, ह्या सगळ्यामध्ये कुठे अडचण नाही आहे म्हणून ठीक आहे. एक ठेच लागली तर कळतं की पुढच्या वेळेला पाऊल टाकायला दुसऱ्याचा हात धरायची वेळ येईल. हे कळतं जेव्हा ठेच लागते तेव्हा. मग त्याच्या आधीच ओळखावाना आपल्याला अंगठा दिला आहे आणि तो जपून वापरण्यासाठी आहे. तो दगड दिला आहे, ते डोळे ते बघण्यासाठी दिलेलं आहे. हे जे सगळं आहे, हे ज्या जाणीवा नाही राहिल्या तर एक अशी विशिष्ट वेळ येते जिथून संकट परंपरा सुरू होते. शिकण्याचा काळ परमेश्वर प्रत्येकाला देतो आणि एकदा काळ संपला की शिक्षणाच्या ऐवजी शिक्षा सुरू होते. त्याला मी संकट परंपरा म्हणतो. मग ती थांबवता येत नाही. आपण अशी माणसं आयुष्यात पाहिली असतील, सगळं उत्तम होतं पण आताच त्यांची अवस्था बघत नाही असं आपण म्हणतो. का. ही संकट परंपरा सुरू झाली. कशाची तरी जाणीव ठेवली असती. एक मित्र आहे त्याची जाणीव ठेवली तर ते आला असता. एक गुरु आहे त्याची कृतज्ञता आहे, जाणीव ठेवली असते, आला असता. त्यांनी कोणी मदत केली तो आला असता. हे सगळं आरोग्य आहे, सांभाळायचा प्रयत्न केला, ते आरोग्य मदतीला आलं असतं. हे सगळं शक्य आहे. पण नाही झालं तर कारण का एक विशिष्ट काळ येणारच. आरोग्य काय आपल्याला शेवटपर्यंत आपण आता आपल्या पिढीत बघायलाच मिळतात माणसं फक्त की 90 वर्षाचे 92 वर्षाचे ऐकू येते, व्यवस्थित हे होते. आपल्यातले कोणाला बघा, म्हणजे आपल्यातले म्हणजे या अर्थाने म्हणतो की 5-50 वर्षाची वय असतील किंवा त्याच्या खाली असतील. पुढच्या पिढीचं मी काहीच बोलत नाही. तर आत्ताच परिस्थिती त्यांची वाईट आहे. तर तिथं पुढं काय होईल. 5 वर्षांना 7 वर्षाला त्यांना चष्मा लागला आहे, त्यांना आता दिसत नाहीची अवस्था आहे. कारण जे बघायचं नाही ते बघून आता इतकं झालेलं आहे की आता त्याच्या पुढं आता काही दिसेल अभ्यासाचं सुद्धा वाचायला अशी परिस्थिती नाही. मग वाचायला येत नाही ना, तुम्ही काही काळजी करू नका, आपण कानात घालू ते. त्याच्यावर सगळी पुस्तकं वाचलेली आहेत, ते ऐकायची आणि त्याच्यावर आता अभ्यास करायचा. तुम्ही ऐकला असेल. आता असं सुरू आहे. आता एक दिवशी कान जाणार. आधी काय गेलं ते माहीतच आहे, आता कान जातील. कारण हे तरी किती वेळ ऐकणार असं आणि याच्यावर अभ्यास किती वेळ करणार. 1 तास 2 तास 4 तास 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष मग तेही नाही. मग काय करायचं. आता शोधावं लागेल परत. आरोग्य झालं तरी सुद्धा एक वेळ अशी येईल की ती निघून जाईल. एक वेळ अशी येईल की मित्र निघून जाईल. एक वेळ अशी येईल की गुरु बाजूला जाईल. हे सगळं होईल. मग ज्या वेळेला हे होईल, मदत थांबेल, मित्र दूर होईल, पत उरत नाही माणसाचे. एक पत आहे तर ती नाही उरली समजा, तर पत गेली काही तर त्याचं साधं कर्ज मिळत नाही. आपण बघतो पत नसेल तर आहे तोपर्यंत किंमत नाही कळली. पण ते जे जसं आरोग्याचं आहे तसं हे एक एक गोष्टीचा एक एक काळ असेल ना. ते आरोग्य आज तरुण आहे म्हणून अनुकूल आहे. काळाच्या दृष्टीनं तरी निदान कधीतरी त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न येणार. तो सोडवायला कोणीतरी असलं तर, पैसा असला तर, हे असलं तर, काही त्याच्यावर उपचार औषध असलं तर, हे सगळं असलं तर ते करता येईल. पण ह्याची जाणीव म्हणून आपण कसे आहोत ही ओळख कशासाठी केली की चांगल्याची किंमत ही वाईट वाटायला येईल तोपर्यंत त्याच्या आधी कळू दे. तर मी चांगलं जपून तरी ठेवीन, काहीतरी त्याच्यासाठी करेन. याच्या पुढे जर थोडंसं अजून जायचं आणि आणखीन थोडं पुढे जायचं की झाला अभंग आपल्या दृष्टीनं. की दुसरी गोष्ट अशी की हे जे आता हे सगळे सद्गुणात म्हणतं. कृतज्ञता हा एक गुण त्यातला सांगितला, जाणीव हा एक गुण सांगितला, असे खूप गुण आहेत. तर त्या सगळ्या सद्गुणांची किंमत दुर्दैवानं केव्हा कळते की दुर्गुणांचे धनी आहेत बाहेर, ते आपल्या वाट्याला येतात तेव्हा कळते.
दुर्गुण बाळगणारे जे मंडळी आहेत ती जेव्हा आपल्या वाट्याला येतात त्यावेळेला त्या सद्गुणांचं ते का ओरडत होते गीतेतून उपनिषदापासून, ते सत्यमेव जयते तेव्हा ते का म्हणाले, त्यांना सत्याचा आग्रह का धरला, त्यांनी काय जे त्यांनी तिथूनपासून सद्गुणांचा आग्रह धरला असेल, तो कशासाठी धरला असेल याची किंमत आपल्याला झळ लागत नाही तोपर्यंत नाही कळणार. झळ लागली की कळते. ते शेजारचं घर जळतं तोपर्यंत आपल्याला त्याची धग नाही लागत. आपलं घर जळलं की धग लागते. आज आपण 100 प्रसंग आज वर्तमानपत्रात वाचतो. एक प्रसंग आपल्या वाट्याला, एक अपघात झाला, आपण म्हणतो का अपघात झाला का, किती 2 लोक गेले, ठीक, कुठे गाडी, गाडीच्या त्यामानानं काहीच नाही, त्यामानानं काहीच नाही, त्यातलं एक आपला गेला असता तर पुढचं सगळं चक्र सुरू झालं असतं, दुःखाचं सगळं परंपरा पुढची सुरू झाली असती आपल्या वाट्याला जोपर्यंत. म्हणून ते गीतेचं चाललंय सध्या, जे आपलं जे ज्ञानेश्वरी चाललेली आहे ती एवढी सद्गुणांसाठी कशासाठी चालली आहे. आदंबत्वम, अमानित्वम. अमानित्वम हे मी का करायचं, अभ्यास का करायचा, तर मला सुद्धा त्याचा इको, त्याचा प्रतिसाद बाहेर मिळत असतो आपोआप, आणि तो मिळतो त्यामुळे मी आनंदात राहू शकतो. तो मान देतोय कारण मी मान देतोय, मला मान द्यायची सवय, मला स्वतःचा मान हे करायची सवय नाही. असं ज्याला स्वतःला अहंकार नाही तर तुम्हाला निरहंकार मनुष्य कोणीतरी मदत करणारा भेटेल. हे सगळे का सद्गुणाचं, ते सद्गुण, ते दुर्गुण आल्याशिवाय समोर आपल्याला सद्गुणाची किंमतच कळत नाही. असं झालं तर काय करणार मला सांगा. ह्यासाठी त्याच्या पुढची पायरी ही की दुर्गुणाने कोणी वाट्याला येण्याची वाट बघू नये. काय होतं, लूट आहे, काय ते अप्रामाणिकपणा आहे, काय व्यसन आहे, चोर लुबाडतात, हे सगळं झालं. हे ज्या वेळेला येणार त्यावेळेला का सद्गुण आपण शिकायला जाणार मला सांगा. प्रामाणिकता दे जीवन वगैरे आपण सगळं म्हणलं, हे सगळं कशासाठी प्रार्थना केली की बुवा अप्रामाणिकपणा माझ्याकडे असण्याची शक्यता आहे, सगळ्या मनाचा तो गुणधर्म आहेत, हे सगळे गुणधर्म जावोत आणि माझ्या वाट्याला चांगलं काय असेल ते माझ्या मनात राहो, ते बक्क हो, बळकट हो, चुकलं असेल तर माझ्याकडनं तर त्याची मी क्षमा मागो, माझ्याकडून सुधारण्याचे प्रयत्न होत. हे सगळे का करायचे तर हे सगळे उगाच त्यांना वेळ नव्हता म्हणून संध्याकाळच्या वेळेला पर्वच्या ठेवले नाहीत. त्यांच्या वेळेला सिरियल नव्हत्या, मग ते तरी काय करणार, मग संध्याकाळचा वेळ कसा जाणार. हो, त्यांना काय कळत नव्हतं म्हणून ते कल्याणम शुभंकर होते, कल्याणम म्हणले. आपलं सगळं कल्याण संध्याकाळी काय चाललेलं असेल माहीत, ते शुभंकर होते. अहो काय मला सांगा, आपल्याकडे उपनिषद अगदी सुरुवातीला एवढे म्हणली की भद्रम करणे अभिश्रण यामध्ये वा, किती साधं म्हणले आणि केवढं म्हणले. खरं सांगायचं कानाला चांगलं काहीतरी ऐकू येऊ दे. आज आपण घरोघरी हा मंत्र म्हणायची वेळ आली की नाही मला सांग, चांगलं काहीतरी ऐकायला येऊ दे. जो तो स्वतःच्या स्वार्थातच दुसऱ्याबरोबर ओरडतो, त्याचा स्वार्थ पुरा झाला नाही की तो ओरडायचं, असं नको. ठीक आहे, माझा स्वार्थ राहू दे, काय तुमचं चाललंय ठीक आहे ना. भद्रम करणे विष्णू यामध्ये वा, भद्रम पश्चिम, काय भद्रम पश्चिम, बाहेर काय आपण कल्याणकारी गोष्ट अशी काय आनंदाची गोष्ट बाहेर पाहणार मला सांगा. अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणून त्यांनी त्या प्रार्थना केल्या, त्या उगाच केल्या नाहीत. तर ह्या सद्गुणांची, ह्या प्रार्थनाची किंमत आपल्याला कळू दे. तेव्हा हे अशा तऱ्हेचा व्यसनही मनुष्य वाट्याला आल्यानंतर मग निर्व्यसनाची सद्गुणाची अभ्यास करायची गरज नाही, आधी करायची गरज आहे खरं सांगायचं तर त्यासाठी त्यांनी सगळं सांगितलं. आता आपल्या अडचणी काय आहेत ते सांगितलं. ह्या सगळ्याचं सार म्हणजे काय तर आपल्याला असलेली देवत्वाची जाणीव. देवत्वाची एक जाणीव असली की ती ह्यात सगळ्या जाणीवा येतात. त्याला देव म्हटलं. तो प्रकाशित करतो मार्ग आपला आणि भगवंताकडे जाण्याचा, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग प्रकाशित करतो. जगाकडे जायला मार्ग प्रकाशित करायला लागत नाही. जगात अंधारात सुद्धा जाता येतं कारण जग अंधारातच आहे. प्रकाशासाठी प्रयत्न आहेत म्हणून देव आहे. देवाची गरज एवढ्यासाठी. ह्या सगळ्याचं सार म्हणजे देव. तर त्याचा एक व्यवहार संतांनी देव म्हटलंय, महाराजांनी असं म्हटलं, देव व्यवहारात आणा. देवघरात ठेवू नका, त्याला आणा बाहेर, व्यवहारात आणा. त्या अर्थाने देवत्वाचा किंवा देवाचा या अर्थाने व्यवहारात तो आणायचा प्रयत्न करून तो त्यांनी सगळ्यांना द्यायचा प्रयत्न केला. तर त्यांना त्यांची प्रार्थना काय आहे, लोक काय म्हणतात असं म्हटल्यानंतर, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी. तुमचं घर कुठे, तुम्ही कुठे राहता म्हणून देव घरी आलाय, तुम्ही राहताय कुठे हे म्हणून हे आलेत आपल्याकडे. तुकोबा म्हणतात मी आलो एवढ्यासाठी की देव घ्या, त्याच्यासाठी आयता आणलाय आणि घरी आणलाय.
मला सांगा, बाहेर जर दुकानात काही मिळेल नसेल, आपल्याकडे इथे रस्त्यावरनं ते माणसं जातात, तर ती भाजी विकत जातात. ते जर नाही आले तर आपल्याला फक्त तिथेपर्यंत जायला पाहिजे, कुठे भाजी असेल तिथेपर्यंत. भाजी पाहिजे ना, मग तिथेपर्यंत जायला पाहिजे. एवढं केलं तर ते आणणाऱ्याची किंमत कळते. आपण म्हणतो 1 रुपया जास्त घे, पण इथं आणून दे. कशासाठी? माझे कष्ट वाचले, माझी वेळेला भाजी मिळाली, काय जे माझं पुढचं काम होतं त्याच्यावर ते अवलंबून होतं, ते झालं. हे सगळ्यासाठी तू 1 रुपया जास्त घे, पण आयता आण, इथे आण. ते म्हणतात मी आयता देव घेऊन फिरतोय, माझा व्यवहार काय? आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. आयता आला घर पुसोनी. घर पुसून आपली चौकशी करून 852 सणवार कुठे, 321 मंगळवार कुठे होतो विचारायला येतोय आणि म्हणतो घेता काय एवढं? कोण सगळ्या दारात येऊन आपल्याला देव देणार? हे सगळ्या सद्गुणांचं सगळ्याचं सार, ज्याच्यामधून माणसाचं समाधान निर्माण होतं, ज्याच्यामधून माणसाला देवाची प्राप्ती होते, ते घेऊन तो घरी आलाय. तर त्याला लोक काय म्हणतात? प्रभू आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. त्याला उत्तर काय देतात ते आपण आपल्या माणसं काय म्हणतात म्हणले, असं घरोघरी मी देव घेऊन गेलो तर माणसं म्हणतात देव न लगे, 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 देव न लगे. आम्हाला नको, पुढच्या दारावर. बरोबर? ते म्हणतात आमचं नको, पुढच्या दारावर जावा. का जावा? माणसं म्हणजे आता काय सांगायचं, 2 गोष्टी आहेत. माणसाच्या जिभेवर एक परमार्थ ठेवला आहे आणि दुसरी वकिली ठेवली. उपजत काही शिकू नका, काय करू नका, देव घ्या कोणी देव घ्या म्हणून दारावर आयता आला, चौकशी करीत आला, तर त्याला सांगतात देव घ्या कोणी देव घ्या, तर देव न लगे, देव न लगे. म्हणजे काय ह्यांच्याकडे भरपूर झाला आहे म्हणून का? देवानं भरलं का शरीर? का म्हणे ते आहे विठ्ठले भरले आहे ना. काय म्हणतात ते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, असं म्हणले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, असं का झालाय म्हणून देव नको म्हणतात का? देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. आपण नको म्हणून सांगा त्यांना, आहे म्हणून. असं आहे का? आपल्याकडे येतात ना का अजून की नको म्हणा. नको का? तर आमचं घर साठवण्याची जागा, जी वस्तू साठवण्याच्या जागा आहेत, त्यात काही ते आता रुजलं भरलं आहे. आमच्याकडे देव ठेवायला जागा नाही. अरे वा. देव न लगे, 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 देव न लगे. साठवणाचे रुधले जागे, साठवणाचे रुधले जागे. भरली तुमची साठवणाची जागा. साठवणाचे रुधले जागे, साठवणाचे रुधले जागे. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. अशी अवस्था आहे. देव घ्यायला गेलो, घर विचारून गेलो, शोधित आलो, आयता दिला, तर लोक म्हणतात देव नको, देव न लगे, मला गरज नाही. का? साठवणाचे रुधले जागे. तुमच्याकडे साठवायला तर जागा राहिली नाही. खरंच असेल का? आणि देव तरी केवढा असेल ह्यानं साठवायला जागा नाही, असं असेल. तुकोबांनी देव आणला, तुकोबांसारखे देव आणतात, बाकीचे देव आणतात नाही असं म्हणत नाही. त्याच्यासाठी ते आपल्याकडच्या MSCBच्या तारावर करायला लागतात. अशी देव आहेत विचार.
त्यांच्या वाट्याला ते आलं. ते तरी काय करणार, देवाला सुद्धा प्रारब्ध टळत नाही असं महाराज म्हणले. प्रारब्ध देवालाही आहे. काटे घेऊन ते सगळीकडे तर असं देव आणला नाही बाबा आमच्या घरात जागा, असं काही आहे का? तुकोबा म्हणताय तो, असं काय करतो? तुकोबाने आणलेला देव आहे तो, पुढे कसा आहे ते पण सांगितले त्याने. असा देव मी आणला तर तुम्ही मला घरात जागा नाही म्हणून सांगता. माणसं देवाला वेळ नाही म्हणून सांगतात का नाही मला सांगा? हे काय आहे? माणसाला देव वेळ नाही, विचार करायला वेळ नाही, देवावर वाचायला वेळ नाही, मला हे वेळ नाही, मला जमत नाही, माझी तब्येत नाही, काय सांगते? साठवणाचे रुधले जागे, हे खरं सांगायचं हा मोठा विषय आहे. फक्त आपण आपल्या त्या बचत बसवतोय म्हणून केवळ बसवतोय की साठवणाचे रुधले जागे. माझं साठवणाची जागा संपली म्हणजे काय? माझं सगळ्या शरीरामध्ये एवढं भरलं आहे मी दुसरं की त्यात कुठं त्याला जागा नाही आहे. घरात तर नाहीच आहे ह्या अर्थाने, आणि याही घरात कुठं नाही जागा. कुठं ठेवू मी त्याला? तेव्हा देवा न लगे तर ठेवायला जागा नाही आहे. आपल्याकडे वस्तूंचं होतं काही वेळा, नाही असं नाही की देणार होतो तुम्हाला तेव्हा अमुक द्यायचं आहे, तमकमक द्यायचं आहे, हो ते चांगलं आहे आमच्याकडे, पण आमच्याकडे जा. आणि ही गोष्ट खरी असू शकते. अगर त्याचं काही आवड होय काहीतरी वस्तू असली त्याला तो आपल्याला देणार असला तर आपण सांगतो नाही बाबा एवढं आमच्या 8 बाय 10 रूमच्या कुठे हे बसू, हे ठीक आहे. पण देवाची परिस्थिती अशी झाली का म्हणजे ज्याच्यामुळे सगळं आयुष्याचं कल्याण होणार, त्या वस्तूंमुळे होणार का नाही माहिती नाही होणार हेही नक्की आहे अगदी, तरीसुद्धा. तर ह्या देवाला मात्र जागा नाही, साठवणाचे रुधले जागे. त्यामुळं काय होते? तुकोबांची पंचायत अशी आहे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, साठवणाचे रुधले जागे, साठवणाचे रुधले जागे. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. देव मंदला, देव मंदला. त्यामुळे काय झालं? देव मंदावला माझ्याकडचं. जसं समजा एखादं वस्तू आहे, तिला कोणी गिऱ्हाईक नाही, हळूहळू त्या ह्याचं वस्तूचं काय होतं? आपण दुकानातलं आठवून बघा की दुकानामध्ये एखादी वस्तू ठेवली आहे, काय गहू ठेवला आहे, ज्वारी ठेवली आहे, काहीतरी ठेवले, खूप दिवसात कोणी त्याला गिऱ्हाईक नाही, हळूहळू परकीड झाली, हळूहळू हे झालं, हळूहळू धूळ साठली, अमुक झालं तमुक झालं. त्या अवस्थेचं काय होतं? तसं देवाचं हळूहळू असं झालं. देव म्हणजे प्रकाशित करणार, पण तो हळूहळू मंद व्हायला लागला. जगात देव मंदच झालाय. कारण का? देव न लगे, कोणाला नको आहे म्हणून मंद झाला. देव मंदला, देव मंदला, देव मंदला, देव मंदला. भाव बुडाला काय करू, भाव बुडाला काय करू, भाव बुडाला. काय होणार व्यापारात शेवटी? एखादी वस्तू अशी मंदावली शेवटी, तर मंदावली तर शेवटी त्याच्यावर लिहिलेलं असतं किंवा आपल्याला माहिती असतं की वस्तू 10 रुपयाला मिळते, पण ते म्हणतात ठीक आहे तुम्ही 8 रुपये द्या. हां का द्या? तर ठेवण्याची कॉस्ट आता परवडत नाही, त्याच्यापेक्षा घ्या, 2 पैसे कमी द्या पण घ्या. तेव्हा तेव्हाचा भाव बुडाला. आता मी काय करू? देवाला एक काही भाव होता. काय भाव असेल देवाचा? आपला भाव हा देवाचा भाव, दुसरं काय? तो भाव आहे. तेव्हा आता तोही भाव गेला आणि व्यवहारातला जो भाव होता तोही गेला. कीर्तनासाठी सुद्धा तासभर माझ्या त्यात सगळे हे जे रुंदलं ना साठवण, त्याच्यातनं 1 तास हवा ना काढायला, तेव्हा तो मिळणार. कसा मिळेल? तसा आता इतका भाव खाली आला की तो 1 तास सुद्धा मी द्यायला तयार नाही, 10 मिनटं सुद्धा द्यायला तयार नाही. आपल्याला पूजेला नाही वेळ होत, हो की नाही? 1 दिवसाआड, वन्स इन ए वीक, काय ज्याची त्याची जी पद्धत असेल तशी. हे का होतं? तर साठवण झालं आहे खूप, त्यामुळे वेळ नाही. ते 2 वेळा 3 वेळा आंघोळी वगैरे ते तर सोडून द्या, नको त्रिकाळ स्नान संध्याकाळी होते. त्या महिन्यातनं एकदा केली तरी खूप झाली, आठवड्यातनं एकदा केली तरी खूप झाली. स्मरण संध्या म्हणजे मी स्मरण म्हणतो देवाचं, संध्या ठीक आहे, सूर्याची उपासना एकदा दिवसातनं कधीतरी करा. दिवसभर प्रकाश देतो, 1 मिनिट त्याला नमस्कार करायला काय माणसाला जात असेल, पण वेळ कुठे आहे? देव नको, देव न लगे. आणि त्यामुळं देव मंदला. देव मंदला, देव मंदला, देव मंदला, देव मंदला. भाव बुडाला,
भाव बुडाला, भाव बुडाला, काय करू, भाव बुडाला, काय करू. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. अशी अवस्था आहे. आयता आला घर बसून, पण नको आम्हाला. तेव्हा शेवटी काय होतं, अगदी जेव्हा वस्तू पडते ही देवाची अवस्था आहे. आपल्याला कोण विचार केला नाही याचा विचार करावा आत्ताच. जो सद्गुणांचा पुतळा, ज्याच्यामुळे माझ्यात काहीतरी चांगलं जागं होणार, ज्याच्यामुळे आयुष्यात मला समाधान मिळणार, यातलं गोळा केलेल्यातलं काहीही येणं. घरेदारे असो सत्ता, मृत्यूने पारख हे जन. ते मृत्यूंसुद्धा नाही, मृत्यूच्या आधी जे मृत्यू अनेक होतात माणसाचे, त्यावेळेस पारखे होतात. तर ते जे पारखे होतात ना, ते पारखे होणारे माहिती आहे. विचार घेता आपण पाठ आहे आपल्याला. तर हे मृत्यूने पारखे जन, घरेदारे असो सत्ता, सर्व येथे ठेवावे लागते, आपल्याला माहितीच आहे. तर हे जे सगळं, हे सगळं माहिती आहे. हे तर लौकिक आहे, हे अलौकिक वस्तू आहे. दारावर आली व काय सांग आता. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, भव सागर तर आयो पायो जी मैंने, राम रतन धन पायो जी मैंने, राम रतन धन काय इतकी अमोल वस्तू. ज्या बाकीच्या वस्तू गेल्या तर उद्या बाजारात आज वस्तू घ्या आणि मला नको आहे म्हणून सेकंड हँड दुसऱ्या दिवशी किंमत पडलेली असते. अशी अवस्था आपल्या वस्तूंची. ही वस्तू अमौलिक. त्यात तर बाबा म्हणायचे तो पाठ अधिक चांगला. वस्तू अमौलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु, भव सागर तर आयो पायो जी मैंने, भव सागर तर आयो पायो जी मैंने, नाम रतन धन पायो पायो जी मैंने, नाम रतन धन पायो पायो जी मैंने, नाम रतन धन पायो. रामरतन धन पायो तर ठीकच आहे, पण नामरतन धन पायो हा सुद्धा पाठ सांग. तर नामरतन धन जे घेतल्याने अधिक अधिक अनमोलपणा वाढत चालला आहे, ज्याचा मोल कमी होत चालला आहे, ते साठवून मला जागा नाही. आणि ज्याचा मोल वाढत आहे आणि ज्याचा मला खरा आयुष्यात फायदा आहे तो देव घ्या. म्हणजे शेवटी देवाचा भाव पडतो. मला अन्य अभंग वाचता नेहमी वाईट वाटतं, कारण संतांचं जे दुःख आहे त्याचे काही अभंग आहेत, त्यातला हा एक आहे. मग शेवटी जेव्हा असा भाव पडतो, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. तर काय होणार? शेवटी कोण गिराईक नाही, जो तो नको म्हणतोय. पडून राहिली वस्तू माझी, देव आणली होती वस्तू, ती पडली. शेवटी आता काय? देव घ्या फुका, 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 न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही. त्या काळचं रुपया जे काय जाणं, दमडी, पैसा, रुका,
ते सुद्धा मला नको. देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका. न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. महाराज म्हणायचे की म्हणजे किती अडचणी आपण सांगितल्या बघा, पुकारा करतायत अक्षरशः की देव घ्या कोणी देव घ्या. ऐता आला, घरात जागा नाही, देहात जागा नाही, तक्रार. शेवटी देव मंदावतो, आता आपलं म्हटलं तसं, आणि शेवटी फुकट घ्या म्हणायचे. देव घ्या फुका, देव घ्या फुका. न लगे रुका मोल काही. 1 रुपया देऊ नका पण घ्या एवढा. चांगल्यासाठी सुद्धा हे करायची वेळ येते की बाबा तुझ्या पाया पडतो पण चांगलं कर, तुझ्या पाया पडतो पण देवाला मान, असं म्हणायची वेळ यावी. याच्यापेक्षा संतांच्यावर काय आणखीन खाली वेळ आली असली. आणि विचार करून बघा तर का झाला देव मंद, क्षणभर विचार करू. का नाही जागा त्याला. मला सांगा, आपल्याकडे केवढे त्या वस्तू असतात घरामध्ये, भिंतीवर आडमाप जागा त्याला आपण देतो, पाहिजे तेवढी, जेवढी वर्षे चौकोनी काय आणाल ते वॉल पीस का काय जे असतं, काय काय म्हणतात भानगडे, सगळ्याला जागा आहे. स्क्रीनला जागा आहे. आता थिएटर म्हणजे होमच थिएटर आता अशी परिस्थिती आहे. तर तेवढ्या ह्याला जागा आहे, पण विठोबाला जागा नाही. फोटोला अडचण होती हो. रामाच्याला अडचण होती, रामाच्या फोटोला, कृष्णाच्या फोटोला अडचण होती. स्क्रीनला अडचण होत नाही, याला अडचण होत नाही, आपल्या शोपीसला अडचण होत नाही. तेव्हा हे असं का झालं देव, त्यामुळं देव मंदावला. तेव्हा देव केव्हा मंदावतो, माणसाच्या अकलेचा प्रकाश देवापेक्षा जास्त झाला म्हणजे देव काय सांगितलं. त्या अकलेचा प्रकाश जेव्हा देवाच्या त्या गरजेपेक्षा जास्त व्हायला लागतो तेव्हा देव मंद होतो. आपण स्वाभाविकपणे बघितलं असेल की मोठे लाईट लावले की बाकीचे छोटे आपोआपच छोटे होतात, ते आणखीन मंद होतात. तसं ते अकलेचा प्रकाश जास्त झाला म्हणजे हे होतं, आणि मग देव फिकट आणि मंद होतो. ते मंदावला, देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला. मग शेवटी आता काय करू, तर आता शेवटी एकच करतो होता, देव घ्या फुका घ्या, देव घ्या फुका, देव घ्या फुका. न लगे रुका मोल काही. बरं असं आहे तर आता काहीच किंमत नाही. काय होतं, देवाची किंमत कमी याचा अर्थ आपली किंमत जास्त. सरळच आहे. ती आपली जी किंमत जास्त झाली त्यामुळे त्याची किंमत कमी वाटायला लागली. ठीक आहे, वाटू दे, कमी वाटायला लागली. ते काय होतं, सर्वात पहिल्यांदा जी अनिष्ट परंपरा सांगितली किंवा जी संकट परंपरा सांगितली ती सुरू होते. आरोग्य आहे, निघून जाईल किंमत नसेल तर. मित्र आहे, किंमत नसेल तर निघून जाईल. तसे हे होईल. तर तेव्हा ज्या जे थोर मंडळी होऊन गेली ते सुद्धा ह्या जाणीवेनं पालटले. तर हे जर नाही झालं तर देवाची किंमत वाढली, याचा अर्थ स्वतःचा अहंकार वाढला. आणि मग देव किंवा हे जे काय गुरु, काय जे उपकार असे लोक असतील, काय आरोग्य असेल, माणसं असेल, सत्ता, काय यश, काय जे असेल, तर ते कशाने होतं, हे सत्ता, आरोग्य ह्या सगळ्यांनी. बघा तुम्ही की जो आरोग्यवान पुरुष आहे ना, सत्तेचं बघा, पैशाचं बघा, की तो पैसेवान मनुष्य असला की नाही की तो बसताना सुद्धा वेगळा बसतो. असं मी बघितलं. तुम्हाला बघा, तुमचा अनुभव आहे का, चालताना सुद्धा वेगळा चालतो. बघा, ही सगळी सौंदर्य असो, सत्ता असो, पैसा असो, तो चालताना वेगळा चालेल, बसताना वेगळा बसेल, सगळे त्याचे आविर्भाव सगळं वेगळं राहील. का राहील, आता अहंकार त्याचा, तो सूक्ष्म आहे, तो म्हणतो कोणीतरी तू वेगळा आहेस. असं समजा गरीब मनुष्य आहे, हे आहे, तो आपलं बसतो, त्याच्यात चालण्यावर कळतं, बोलण्यावर कळतं, सगळ्यावर कळतं. त्यावेळी काही नाही आहे. तो म्हणे माझ्या तात्यासाहेब एवढे महाराज बोलायचे त्यांच्या तोंडून, म्हणाले रूप नाही, रंग नाही, पैसा नाही, बाकी काय येतं पैसे नाही, कुठली जमेची बाजूच माझ्याकडं नाही. अशा एखाद्या मुलीला, एखाद्या अत्यंत रूपवान, उत्तम परिस्थितीतल्या, श्रीमंत, गळगंज असलेल्या, उत्तम सुसद्बुद्धी असलेल्या एखाद्या पुरुषाने किंवा त्या वराने हो म्हणावा आणि पदरात घ्यावं, तशी महाराजांनी मात केली.
त्यांना म्हणत लोक पाया पडले तर म्हणायचे कशाला पाया पडतं. माझी अवस्था अशी आहे की मी असं रूप नाही गुण नाही असे ह्याला एखाद्याने पदरात घ्यावं, तसं महाराजांनी मला पदरात घेतलं म्हणून तुम्हाला हे मोठं वाटतं काहीतरी. हे काही खरं नाही आहे, माझ्याकडे काहीच नव्हतं. ते असलं म्हणजे मनुष्य टेचात कसा जातो बघा रस्ते. बघा तुम्ही बसण्यात आहे, याच्यात आहे, बोलण्यात आहे. युअर जेस्चर शोज कृष्णवर्ती म्हणायचे. बघा विद्वत्तेचा माणसाला अहंकार असला की कसा बोलतो बघा, सत्ता असली की कसा बोलतो बघा. लगेच ते फरक आहेत सगळे. कारण त्या बाजूला दुसऱ्या पारड्यात काहीतरी पाहिजे. हे नसलं पाहिजे असं मला म्हणायचं नाही, हे सगळं असलं पाहिजे. पण त्याच्या दुसऱ्या पारड्यात तो देव असला पाहिजे, तो मंदल आहे. तो असला म्हणजे त्याच्या कृपेनं हे आहे हे जाणीव राहते. त्यामुळे म्हणतो व्हावा पैसा आहे गोष्ट खरी आहे. पण काय पैसा काय आज आहे उद्या नाही. आपल्याला आता थोडंसं सगळे बाजार काय कोसळतात लेमनपासून आपल्याला माहिती आहे जगातले. मग हे ज्याला जाणीव आहे तो खाली असते. ते हवं त्याच्यासाठीच देव हवा म्हणून तर देव घ्या म्हणून मागे तो कोणाला काय लागायचं कारण आहे. ते आनंदात आहेत. आनंदाचे डोळे आनंद तरंग. काय आम्हाला करते आनंदाचे अंग आनंदाचे. आम्हाला बस विठ्ठल देव घरीला विठ्ठले. हे असं होतं. तर हे काय पहिल्यांदा म्हटलं ना, डोळ्यावरती मीचा सारा, तसा आरोग्याचा सारा येतो. आरोग्याचा सारा असलेल्या माणसाला याचं आजाराचं दुःख कळणं अवघड आहे. ते तसंच आहे. कारण का तर तो सारा असतो. सत्ता आहे त्याला, सत्ता ज्याच्याकडे सत्ता नाही, सत्ताहीन आहे, त्याची अवस्था कळत नाही. आपल्याला सुद्धा लहान मुलांना काही वेळेला आपण ते लहान मुलांना म्हणतो नाही जायचं आज बाहेर. ती मुळमुळ रडत असतात. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही, मला त्यात पडायचं नाही. त्यांना बाहेर जायचं होतं ते बरोबर आहे की नाही, ते काय फिरायचं होतं ते बरोबर आहे की नाही, काय ती मुळमुळ रडत बसली असतात. नसतं तर मित्राकडे जातात, मग काहीतरी वाचन करतात, काहीतरी करतात. क्षणभर तादात्म्य व्हावं आपण त्या जागी आहोत. आपल्या हातात एकट्यानं बाहेर जायची सत्ता नाही म्हणून ती रडतात. आपण कधी विचार केला क्षणभर की मुलं अशा वेळेला आपण नाही म्हणलेलं असतं. माझं म्हणणं नाही म्हणा का होय म्हणा हे नाही आहे, ते का होतं त्याच्याबद्दल आहे. तर ते सत्ता नाही म्हणून मुलं रडतं. तसं पुढे सबन आयुष्यभर आहे. ते नाही म्हटलं की मनुष्याला ती रडकुणीची वेळ आहे. आणि ज्याला जो नाही म्हणतो तो कशाच्या जोरावर म्हणतो, त्याच्या अंगात सत्ता आहे. स्वतःला पण आणि त्याला पण देण्याची ही सत्ता आहे म्हणून तो जोर करतोय, म्हणून तो नाही म्हणतो. हे सत्तेच आहे सगळं. तसं हे आरोग्याचं आहे, तसं सगळ्याच आहे. हे सगळा सत्ता. पैसा काय आपण म्हणाल ते पैशांचं तेच आहे. पैसा आहे म्हटलं की गरिबाची अडचण नाही कळत. पैसा आहे म्हटलं की मनुष्य त्याच्यात राहतो. ज्याला जाणीव आहे भगवंताने दिलाय तो नाही होणार त्याचं काय, तो बरोबर पाण्यावर डोकं ठेवून राहील. त्याचं नाही असं व्हायचं. तर हे व्हायला ह्यासाठीच देव हवा म्हणून ते सगळ्यांना आरडाओरडा करून फिरतायत. मला सांगा जगातली विषमता आहे, मान्य आहे. जगात हे नाही, दारिद्र्याचे डोंगर आहे, अगदी खाई आहेत असं म्हणा. हे सगळं आहे का आहे, हा देव नाही जगात म्हणून पुरला नाही, मंदला म्हणून. देव जर मंदावणार नाही तर जगात सगळं जसंच्या तसं व्यवस्थित राहील. आज सगळं पुरेल जगाला, इतकं पुरून उरेल एवढं जगात ठेवलेलं आहे. नुसत्या देशाचा नाही, सगळ्या जगाचा विचार केला तरी जगाला पुरून उरेल एवढं पाणी आहे, पुरून उरेल एवढा पैसा आहे, पुरून उरेल एवढे संधी आहेत, सगळे. पण त्या कशाने नाही मिळालेल्या, ते हे सगळ्या अशा अडल्या. त्यातला देव गेला. देव म्हणजे दुसऱ्याची जाणीव. ती जाणीव गेली की हे अडलं. मग ती का कोणाची जाणीव जातीये, तर ह्याची जाणीव जातीये की जो ह्याच्यावर कशात तरी सारा आहे, त्याला दिसत नाही. तो अडचणीतला मनुष्य का दिसत नाही, तर डोळ्यावर काहीतरी आहे म्हणून. तुम्ही एक सत्तावान आहात समजा, किंवा आणखीन एक काय पैसावान आहात समजा, तर पैसावान आहे त्याच्यात चौपट पैसावान दुसरा आला की तो उठून नमस्कार करतोय. आता सारा कुठे गेला डोळ्यावरचा, तो घालविल एवढा पैसा त्याच्याकडे आहे म्हणजे पण ते गेलं. मग असं का जायची वेळ आहे. मी मगाशी म्हटलं आरोग्य गेल्यावर का त्याची किंमत घेणार. तर हे जसं आहे बाकीच्या सगळ्या, तसं देव जागा असला जे देव म्हणतो मी आहे, तू काळजी करू नको. हे आरोग्य त्यामुळे आहे, हे सौंदर्य त्यामुळे, हे त्यामुळे आहे, ही सत्ता त्यामुळे, हे सगळं तो त्यामुळे आहे दाखवतो. म्हणून ते सत्तेचं मद नाही, याचं मद नाही, पैशाचं मद काय नाही, विसरत नाही, काय होत नाही. तर हे स्मरण राहावं म्हणून हे देव घ्या म्हणून लागलेत मागं, की आपोआप जगाचं काम होईल. तुम्ही देव घ्या सगळ्यांनी. ह्याच्यासाठी त्यांचं संतांच्या सारखं सामाजिक कार्य गप्प बसून कोणी केलं नाही. एकट्याला बोलून भेटून अभंगाने ह्या पद्धतीनं कोणी केलं नाही जगामध्ये. ते म्हणतात नेहमी, त्याच्यासाठी मुद्दाम सांगितलं. तेव्हा सगळ्यांचं कल्याण करील याच्यासाठी तुम्ही देव घ्या. तुम्ही देव घ्या, आपोआप दुसऱ्याचं कल्याण होईल, घरातल्याचं होईल, बाजूच्याच होईल, जाणीव राहील, सगळं होईल. म्हणून देव घ्या करतायत ते. तर आता हे सारा आल्यामुळे हे गेलं तर देव आला म्हणजे हा सारा दूर होईल. आणि मग बाकीच्या गोष्टीची ज्याची किंमत उरली नाही ती किंमत आपोआप कळेल आणि ती वाटायला लागली की आलं. मग सगळं आलं. मग मनुष्यात नम्रता आली, मग कृतज्ञता आली, सगळं. का देव सद्गुणच घेऊन येतो, तो सद्गुणांचाच आहे मुळात.
फुलाबरोबर वेगळा काय सुगंध मागवून घ्यावा लागत नाही वेगळ्या पार्सलनी. फुल आलं की सुगंध आला, तो त्याच्यातच असतो. तसं देव आला की त्यात सद्गुण आलाच. त्याला कृतज्ञता वेगळी, देव आला आता नेक्स्ट पार्सलने आमची त्याचं ती कृतज्ञता पाठवली. देव आला की कृतज्ञतेचा भाव आलाच. तो नसेल तर अकृतज्ञ किंवा कृतज्ञ नाही मनुष्य. तर ते केव्हा, की ज्या वेळेला असं असेल तेव्हा. अशा दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं तर हे देव घ्या म्हणून का लागलेत, तर कल्याणासाठी लागलेत आपल्या. एवढं आपण याच्यातनं लक्षात घेतलं. आणि शेवटी तुकोबांच्यावर अशी वेळ आली ते लिहितात. ह्या अभंगापुरता हे आहे, पुढच्या अभंगाला आपण आणखीन वेगळ्या पद्धतीनं हा विषय पाहू. पण हे सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून देव घ्या, कोणी देव घ्या, आयता आलाय, घरपूर ओळखून तुमचं शोधून आलाय, तर हे सगळं करून तो घ्या असं म्हणाले. ते त्यांना कळत नव्हतं असं नाही. बेबिडपार महाराज म्हणाले. ते दारात जाऊन उभे राहिले दुसऱ्याच्या, आणि समजा त्याच्या घरात घर पुसून म्हणजे विचारून चौकशी करून घरात आलो तर त्याची किंमत नाही. तर ते काय आहे, जे बिडकर महाराज म्हणाले तुम्हाला परमार्थ नको आहे मला माहिती आहे. काय झालं असेल त्यांना म्हणताना आपण विचार करून बघू. लिहिलेलं आहे, आपण वाचून पाहावं त्यांचं म्हणणं, की तुम्हाला परमार्थ खऱ्या अर्थाने देव, खऱ्या अर्थाने परमार्थ, खऱ्या अर्थाने देव नको आहेत. तुमच्या सुखाच्यासाठी आहात, त्याची सोय झाली पाहिजे, अडतंय ते झालं पाहिजे, ह्याच्यासाठी आहे तो. तर तशासाठी हवा आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने देव नको आहे हे मला कल्पना आहे, पण मला जे देवाचं शास्त्र कळलं ते काय त्याचं लोणचं घालायचं आहे म्हणून मी सांगून ठेवतो. कुठेतरी उपयोगी पडेल आणि पडतं. ते त्यांनी नाही सांगितलं असतं तर आज उपयोगी पडलं नसतं. ज्याने टिपून ठेवलं त्याने टिपून नाही ठेवलं तर आज उपयोगी पडलं नसतं. ते आज उपयोगी पडते. मी त्यांचं हे बरोबर होतं. आडाखा संतांचा चुकला नाही, संतांचा आडाखा बरोबर आहे. महाराजसुद्धा जे म्हणायचे आपल्या लक्षात आहे ना, महाराज म्हणायचे की मी गोंधळलेलं विशालतेचं दुकान घालून बसलो. काय त्यांची अवस्था असेल म्हणत नाही, काय गरज आहे. कुठल्या डोंगरात टोकावर बसून राहिले तरी त्यांना अन्नाने पाणी नाही, भूक नाही, काय नाही, काय नाही. पण विशालतेचं दुकान म्हणजे काय, दुसऱ्याचा विचार करून जगावं साध्या भाषेत. विशालतेचं दुकान म्हणजे काय, आणखीन काय कुठं लावायचं नाही वरती. साधं काम आहे की माझ्याबरोबर अजून 4 लोकांचा विचार केला सुखाचा बस, किंवा त्यांच्यासाठी जगलो की झाली विशालता. मी विशालतेचं दुकान घालून बसलोय, पण महाराजांच्या पुढे अंडरलेन आहे, गिराईक मिळत नाही. तेच देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव, कोणी गिराईक नाही. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, साठवणाचे रुधले जागे, साठवणाचे रुधले जागे. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. देव घ्या फुका, 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 देव घ्या फुका. न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव ह्या कोणी देव ह्या. 2 गोष्टी आपल्याला अगदी मगाशी जाता जाता बोलवतो ना. एक माणसाजवळचा परमार्थ, परमार्थ सांगणाऱ्याची उणीव खरं सांगायचं भारतात नाही. मला तरी भारताच्या दृष्टीनं आपल्याला बोलायला हरकत नाही, बाकी जगाचं काय असेल माहिती नाही. कुणी कोणालाही किती केव्हाही कधी. तर तेवढं एक आहे. आणि दुसरं जे सांगितलं ते वकील आहे, जिभेवर वकील आहे. तेव्हा हे ज्यांना कोणाला काही कळलं, एवढं तुकोबा म्हणाले देव घ्या, हे घ्या, असं झालंय तसं झालंय, फुकट घ्या, काही करा. तर हे झालं ते भाव बुडाला वगैरे ते सगळं झालं. आता तुकोबाने शेवटी काय म्हणलं की बाबा ह्याला काय लागत नाही, आता मी फुकट देतोय, नुसतं फक्त देव हवा एवढा भाव. आता काय मागायचं, खाली खाली यायचं म्हणजे किती यायचं की मला देव फक्त हवा आहे, मला काही माझ्याकडे काही द्यायला नाही, काही नाही, काही नाही. तुकोबा काय म्हणतात की भाव एवढं फक्त हवं आहे, की मला देव हवा आहे एवढं फक्त म्हणा, हा देव घेऊनच जा तसाच, काय नको तुमचा रुका नको, पैसा नको, दिमडी नको, काही नको,
तर असं म्हणतायत तरी सुद्धा आपल्याकडे म्हणणारे त्यांना भेटले मध्ये. हे म्हटल्यावर त्यांना म्हणणारे काय भेटले की काय आहे, आमच्याकडे तेवढा भाव नाही हो. अरे वा, सगळ्या प्रपंचात भाव आहे प्रत्येक गोष्टीला. आपल्याला रामकृष्णांचं आठवते की नाही, तर गुरु दरवाजावर येऊन गेले, ते कापड पाहिजे होतं, ते 3 मीटर काय ते तीरवार. तर आत्ताच तागा संपला हो, दुसऱ्या ताग्यात नक्की देईन. बाहेरच्या दरवाजावर बालकांनी सांगितलं. गुरु मंडळी होत्या आत, आपल्याला ते कल्पना सहज एकदम मला त्यांची आठवण झाली. म्हणून काय आता उरलेल्या कापडाच्या उरलेल्या ह्याच्यातलं द्यायचं, गुरुला द्यायचं म्हणजे साधारणपणे आपल्याला माहिती आहे सुपारी. तर तसं आहे हे. तेव्हा तागे असायचा, तर तागा एकदा सोडलाय म्हणल्यावर राहिलं तर त्याच्यात 1-3 वार त्यांना द्यायचं आहे. त्यांचे काय पोथे बांधायला त्यांना हवं होतं, बाकी काय नाही. आपलाच आहे शिष्य म्हणून मागितलं, ते आई शिष्य त्यामुळे मागितलं, ते नाही. ते बाहेर गेले, निघाले पुढच्या बाजूला दुकान. मागून जाताना मंडळींनी पाहिलं की अरे हे आले आणि बाहेरच्या बाहेर गेले, घरात नाही आले इकडे. म्हणून त्यांनी पूजा पटकन बाहेर आल्या. म्हणले ते करून हाताशी होती, तिला सांगितलं बोला त्यांना बोलावं, आत बोलावलं. अहो तुम्ही आला, बाहेरच्या बाहेर गेला तिकडे, काय झालं, तुम्ही त्यांच्याकडे काम होतं, इकडे आला नाहीत का, भेटून नमस्कार केला कराल तरी निदान तरी आत आम्हाला तेवढं तरी मिळालं, तुम्ही आत या. आत बसवलं. म्हणले काय झालं, काय काम होतं का. नाही त्यांच्याकडे होतं म्हणजे, ते काय बोलली नाही, त्यांच्याकडे होतं म्हणले. मग झालं का काम. आता काय सांगावं, नाही झालं म्हणावं तरी अवघड, हाल तरी म्हणावं अवघड. ते म्हणले बुवा नाही झालं. ते म्हणले काय काम होतं. नाही असं 3 वार जरा कापड पाहिजे होतं, पोथीचं कापड जीर्ण झालं, बांधायचे आहे, त्याच्यासाठी आहोत, कापड पाहिजे होतं. मग तुम्हाला नाही का मिळालं. नाही म्हणते ते तागा संपले वगैरे. नोकराणीला तिकडे पाठवून द्या, 6 वार कापड पाहिजे. नवा तागा काढून 6 वार कापड पोच घरात. आता कुठला भाव आला. आपला भाव कुठे जडलाय, कुठे कुठे जडलाय असं म्हणू फार तर. आणि तुकोबाना म्हणतात काय की देव नुसत्या भावाने मिळतो हे कबूलच आहे, काय द्यायची कायची परत नाही. ते 4 वार कापड काय 3-4 वार तेवढं तरी लागलं, किती ते पण नाही आहे, फुकट घ्या म्हणतायत. न रुका नको, भय नको, काही नको. भाव सण तर ते त्याच्यावर ते काय म्हणाले, आता तुझ्याकडे भाव नाही. बरोबर आहे, खरं सांगू का तुला, आता ह्याच्यापेक्षा खाली आणखीन संतांनी यावं असं म्हणणं म्हणजे आपल्याला मनाला पटत नाही, मनाला जमत नाही. खरं सांगायचं सर, तुकोबा म्हणतात मी सुद्धा अरे असंच दुबळा होतो, माझ्याकडे पण भाव नव्हता. शेवटी जो होता तो दिला आणि उरलेला कर्जाऊ घेतला आहे. दुबळा तुका, अरे बा, दुबळा तुका भावे विणे. अरे मी भावाशिवाय मी सुद्धा दुबळाच होतो. तुम्हाला हे आता ही केली, मला माझ्याकडे भाव नाही तर देव कसा घेऊ. आणि माझ्याकडे सुद्धा कमीच होता भाव, मी सुद्धा दुबळाच होतो, माझ्याकडे भाव नव्हता तरीसुद्धा. दुबळा तुका भावे विणे, दुबळा तुका भावे विणे. उधारा देव घेतला ऋणे, उधारा देव घेतला ऋणे. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. दुबळा तुका भावे विणारे. माझ्या अवस्थाची सुधी मला काय सगळा भाव का आला, पण जो काय होता तो मी दिला, तेवढ्यावर मला तो मिळाला. उरलेलं माझ्या डोक्यावर कर्जच आहे. हे वाटतं देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. ऐता आला घर पुसोनी, ऐता आला घर पुसोनी, ऐता आला घर पुसोनी. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. फुकट शेवटी भावाच्या किमतीला तो सुद्धा उणा असला तरी सुद्धा
कर्जा उरलेलं ऋण राहील, कधीतरी फेडीन, भाव वाढेल तेव्हा फेडीन, पण ते देतो असं म्हणणाऱ्या तुकोबांना आणखीन काय सांगावं देवाविषयी आणि काय द्यावं आपल्याला. तेव्हा काय असतं, हे जसं हातपाय नाक कान काय जे काय आपण आत्ता बोललो, काय ज्या ज्या गोष्टी, काय आरोग्य असेल, मग असे म्हटलं तसं मित्र असतील, मदत करणारे असतील, मार्गदर्शन गुरु असतील, परमेश्वर असेल, अगदी शेवटी म्हणजे परमेश्वर, गुरु असतील समजा अगदी, तर त्यांचं सुद्धा ती जी किंमत आहे ना, ती किंमत आपल्याला ती गेल्यावरच कळते. आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही कळत. हे तर कित्येक प्रत्येक गोष्टीचं असं आहे. माणसाला मित्र आहे, वडील आहेत, वडिलांची किंमत आम्हाला त्यावेळेला नाही कळली हो म्हणतात. समोरच होते, एवढं काय ते करत होते, मग त्यावेळेला त्याची किंमत कळली असती तर काहीतरी उपयोग झाला असता. पण हे असंच आहे. आणि कसं आहे की एक सहज जाताना शेवटी गोष्ट आठवली, तेवढी सांगतो. आठवण एकदा मागे बोललो होतो, सहस्रबुद्धे महाराजांना आपल्याला माहिती आहे की बिडकर महाराजांची पुण्यतिथी होती गुरूंची. तर पुण्यतिथीला प्रसादाला ते तिथे असायचे. ते सोडून सुन्नेप्रमाणे पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे ते त्या पळीन हातात घेऊन तिथे बसलेले असायचे. आता ते गुरुस्थानी होते, किती लोक त्यांना भेटायला यायचे किंवा ते तिथे त्यावेळेला असणार ही खात्री असल्यामुळं लोक तिकडे यायचे. जसे गिरधर महाराजांचे शिष्यमंडळी यांचे गुरुबंधू जसे सगळे यायचे तसे ते पण तिथे बसलेले असायचे. लोक यायचे, नमस्कार करायचे, जायचे. तर त्यांच्या गप्पा चालल्या इकडे तिकडे. पुण्यतिथीचा दिवस आहे पण गप्पा चालल्या त्या इतर सगळ्या, आणि ह्या आहे त्या आहे, असं मी केलं तसं केलं, आता हे करणार आहे ते करणार आहे. सगळं त्यांच्या गप्पा शांतपणे ऐकत बसल्यात. म्हणजे तुमचे चालले आहेत गमजा म्हणले सगळ्या. तर तुमचे गुरु देहात आहेत, त्यांची जी बसली ती शिष्यमंडळी, त्यांना म्हणले तुमचे गुरु देहात आहेत म्हणून हे आवाडावा करताय म्हणले. आवाडावा त्यांचा फार आवडता शब्द होता. ते म्हणले हे गुरु तुमचे देहात आहेत म्हणून हे सगळं तुमच्या गमजा चालल्या आहेत. गुरु जेव्हा निराकारात जातात तेव्हा त्याचं दुःख काय असतं तुम्हाला कळणार नाही म्हटलं. तेव्हा कळेल म्हणजे आहे तोपर्यंत कळत नाही. त्यामुळे हे देवाचं असं झाले. तर तो देव आपल्या जीवनातला मंदावू दे नको, त्याचा आपण देऊ. आणि भाव जो आहे तोही आपल्याकडे तसा जो असेल तसा, जेवढा आहे तेवढा देऊ, पण देव घेऊ, उरलेला राहण्यात राहू. त्याने जे शेवटी म्हणलं ना ते अगदी खरं आहे. दुबळा तू का भावे वीणे, दुबळा तू का भावे वीणे, उधारा देव घेतला ऋणे, उधारा देव घेतला ऋणे, उधारा देव घेतला ऋणे, उधारा देव घेतला ऋणे. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, कोणी देव घ्या, कोणी देव घ्या. ते सूचना करतो. पुढचा शनिवार नामवर्षातला आपला शेवटचा शनिवार. मीच यायला नेहमी उशीर करतो, मला जाणीव आहे आणि आपली क्षमाही मागतो. तर पुढच्या शनिवारी जरा थोडा आधी याचा विचार आहे, कारण शेवटचा नामवर्षातला शनिवार असल्यामुळं पुढच्या कार्यक्रमाचे हे सूचना काही आणखीन इथे जर काही बदल थोडे झाले, जर व्यवस्थेमधले, तर ते सांगावेत. आणि असे सगळे कदाचित त्या कामांसाठी वेळ लागेल आणि संकीर्तनात आपले होऊन येऊ नको अशी इच्छा आहे. ते चाललं आहे तुकोबांचे आपल्या डोक्यावर आठवलं तेवढं तर होऊ दे आपल्याकडनं, म्हणून ती पण इच्छा आहे. म्हणजे असंही नको की ते कॅन्सल करून आपण नुसते सूचना देऊन नावं द्या, हे द्या ते द्या, जप करून ते सगळं आहेच, पण त्याचा वेळ तसा जाईल. तर ते जाऊ नये. याच्यासाठी 6:30ला वगैरे सुरू झालं तर आपले उशीर होतो आहे, पण त्याच्या थोडं आधी तरी निदान संपेल एवढ्यासाठी असा प्रयत्न आहे. आपल्याला निवेदन असू दे. देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या कोणी देव घ्या. जानकी जीवन स्मरण जय जय